रायगड लोकसभेवरून भाजप विरुद्ध राष्ट्रवादी संघर्ष पाहायला मिळतोय। सुनील तटकरे यांच्या बालेकिल्ल्यात भाजपचं शक्ती प्रदर्शन होत आहे, तर रायगडमध्ये भाजपचाच खासदार निवडून आणणार असं देखील बोललं जात आहे। लोकसभा निवडणुकीत तटकरेंचा कडेलोट करणार असून भाजपच्या प्रशांत शिंदेंचा तटकरेंवरती असं म्हणत हल्लाबोल पाहायला मिळतोय। रायगड लोकसभेवरून भाजप विरुद्ध राष्ट्रवादी संघर्ष पाहायला मिळतोय। सुनील तटकरेंच्या बालेकिल्ल्यात भाजपचं शक्ती प्रदर्शन पाहायला मिळालं, तर रायगडमध्ये भाजपचा खासदार हा निवडून आणणार असं यावेळेस भाजपकडून सांगण्यात आलंय। तर लोकसभा निवडणुकीत तटकरेंचा कडेलोट करणार असं म्हणत प्रशांत शिंदे यांनी तटकरेंवरती हल्लाबोल केलाय। प्रत्येकाच्या गावात जाणे गरजेचं आहे आणि म्हणून आम्हाला हक्काचा खासदार धैर्यशीलच्या रूपाने या रायगड जिल्ह्याला आम्हाला उमेदवार म्हणून पाहिजे। अनेक वेळेला गीते साहेब सांगतात की आता तटकरेचा कडेलोट रायगडवरनं करायचा आहे, परंतु ह्या सभेमधून मी सांगा तुमचा कडेलोट हा मागच्या वेळेला आम्ही केला। आता तटकरेचा कडेलोट धैर्यशीलच्या रूपाने या रायगडवरून तटकरेचा कडेलोट करण्यास सज्ज आहे। आम्हाला तुमची युती किती झाली असेल वरच्या लेवलला मान्य असेल, बरं रायगडचा खासदार हा भारतीय जनता पक्षाचाच असायला पाहिजे ह्या निर्धाराने आम्ही इथं उतरलेलो आहोत। तर या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी भारत गोरेगावकर आपल्यासोबत लाईव्ह जोडले जात आहेत। भारत, नेमकं काय चाललंय? रायगड लोकसभेवरून खरं तर भाजप विरुद्ध राष्ट्रवादी संघर्ष आपल्याला पाहायला मिळतोय। वर्षा, लोकसभेच्या निवडणुका जसा जसा जवळ यायला लागलेल्या आहेत तसं तसं रायगड लोकसभा मतदारसंघातलं वातावरण हे अधिक गरमागरम व्हायला लागलेलं आहे। विशेषतः दुसऱ्या तिसऱ्या कोणामध्येच नाही तर महायुती अंतर्गत धुसफूस मोठ्या प्रमाणात पाहायला मिळते आणि ती सुद्धा सध्याचे विद्यमान खासदार आणि अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे विरुद्ध भारतीय जनता पार्टी असा या ठिकाणी सामना रंगताना चित्र पाहायला मिळते। रायगडच्या लोकसभेमधनं सध्या सुनील तटकरे हे खासदार आहेत, महायुतीमध्ये ते सहभागी झाले आहेत, त्यामुळे इथली जागा सुनील तटकरेंना जाईल अशी अटकळी बांधण्यात येत आहेत, दावा केलेला आहे। अगदीच आपण पाहतोय रायगड लोकसभेवरून भाजप विरुद्ध राष्ट्रवादी संघर्ष पाहायला मिळतो। धन्यवाद भारत, तू दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। तर सुनील तटकरे यांच्या बालेकिल्ल्यात भाजपचं शक्ती प्रदर्शन पाहायला मिळालं। रायगडमध्ये भाजपचाच खासदार निवडून आणणार असं देखील भाजपकडून सांगण्यात आलंय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।